आई शुभ्रा, अगं बघ मीठ संपलंय. हा मागवावं लागेल ना, तर उगीच पंचायत व्हायची तुमची. बंद करतेस का? आणि लाडू करून ठेवायचे आहेत मला, तुझे आवडते. म्हणजे मी नसताना तुला भूक लागली काम करता करता, तर पटकन तोंडात टाकता येईल ना. आणखीन काय करून ठेवू का सांग? आई तुम्ही काहीही करू नका, सगळं मी करीन. शुभ्रा, मला काय वाटतं, तू ना रविवारी थोडं वाटसामान आणून भरच, नाही तर संपत आलंय ना सगळं. हे बघ, मी इकडे ना यादी करून ठेवलीये. मी एक काम करू का, मीच जाऊन पटकन घेऊन येऊ का? सगळं भरून ठेवते सगळं. आई 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 थांबा. मला माहितीये तुम्ही अभिजित सरांच्या घरी चाललायत म्हणून तुम्हाला इथली सगळी काळजी वाटते, पण प्लीज अजिबात काळजी करू नका, कारण तुमच्या हाताखाली मी मस्त तयार झाले, त्यामुळे मी करीन मॅनेज. आता जायचं ठरवलंय ना मी. आता असं वाटतंय की वेळ कमी आणि कामच खूप आहेत. मी तुला असं मध्येच अर्धवट सोडून नाही ना जाते. नाही तू तू ठीक असशील ना? करशील ना सगळं मी गेल्यावर? खूप आठवण येईल का मला तुझी शुभ्रा? ए शुभ्रा, तुझा तो लॅपटॉप दुरुस्त होईल ना ग? तू काम कर बरं, तू तुझी कामं कर, मी इथलं सगळं पटकन आवरून टाकते, लगेच फोडणी देते. अगं काय करतेस? अगं अगं माझ्या हातातली कामं तर होऊ दे. नाही, मी इथल्या कुठल्याही कामाला हात लावू देणार नाही. तुम्ही आधी जा आणि सगळं आवरून घ्या बरं. सर येतील तर घाई गडबड व्हायला नको. एक मिनिट, तुम्ही कळवलेत ना सरांना की तुम्ही आज त्यांच्या घरी राहायला चाललाय? बरी आठवण केलीस तू मला. म्हणजे मी निरोप दिलाय, पण अजून देऊ नका सांगितलंय. म्हणजे आहे एक गंमत. आई गंमत वगैरे नको, प्लीज जाऊन सरांना कळवा, हो त्यांना खूप छान वाटेल. बरं बरं, कळवते कळवते. हे द्या, हे मी करते. जा बरं, फोन करा त्यांना. अगं कळवा. Sorry ma'am. Excuse me sir. हा मॅम. तुझे सर आहेत का तिकडे? हो आहेत ना. देऊ का त्यांना फोन? मी तुला ती वस्तू दिली होती ना, ती दे त्यांना तू आता. येस मॅम, लगेच देतो. ओके सर, काय रे? हे तुमच्यासाठी. काय आहे? ठेव, नंतर बघतो मी. सर, हे आसावरी मॅमने तुम्हाला द्यायला सांगितलं. काय आहे? ही तो ऑडिओ कॅसेट आहे. अरे बापरे, आता हे ऐकायची कशी? सर कॅसेटच्या मागे बघा ना. काय ग मॅडी? सर ब्लूटूथ असेल ना, तुमचा मोबाईल कनेक्ट करता येईल त्याला. मॅडी, ही जुनी ऑडिओ कॅसेट आहे, याला ब्लूटूथ नसतं. ही कॅसेट प्लेअर मध्ये ऐकावी लागते. विश्वास, काही करून आपल्याला कॅसेट प्लेअर शोधायला लागणार, कारण ही आसावरीने पाठवलेली कॅसेट आहे. म्हणजे याच्यात काहीतरी महत्वाचा मेसेज आहे आणि तो मला आत्ताच्या आत्ता ऐकायचा आहे. सर, मला वाटतं की आपल्याकडे कॅसेट प्लेअर आहे. आय मीन होता आहे, ज्यावर मी संध्याकाळी रोज अभिज किचन मध्ये गाणी ऐकायचो. तो कुठे आहे तो शोधा. येस येस. येस येस येस. आई आई आई, तू माझ्याशी आता बोलणार पण नाहीयेस का? बोलायचं काही राहिलंय का आता? हो आई, हे बघ. माझा निर्णय झालाय सो, मी जाणार आहे. आणि तू आता मला थांबवायचा प्रयत्नही करू नकोस. आई अगं, पण तू ऐकून तर घे. आई, विश्वास, मॅडी, अरे सापडला का कॅसेट प्लेअर? सर, सापडला सर कॅसेट प्लेअर. ग्रेट ग्रेट. सर, पण माहित नाही हो चालेल की नाही. चालेल चालेल, खूप साथ दिले त्यांनी मला, आताही देईल तो साथ. अहो सर मॅम बोलवतात तुम्हाला. ऐकताय ना? येस मॅम, कुठे आहात तुम्ही? तुमच्याशी जरा बोलायचं होतं. येस मॅम, बोला ना, कुठे आहात तुम्ही? ऐकतोय आम्ही तुम्हाला. कुठे आहात? मॅडी, अगं आसावरीचा आवाज या कॅसेट प्लेअर मधून येतोय. हो. सॉरी सर, मला वाटलं मॅम हाईड अँड सीक खेळतायत.
मॅम काय बोलतात ते. नाही 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 हा आसावरीने मेसेज फक्त माझ्यासाठी पाठवलाय आणि तो फक्त मी ऐकणार आहे. मी आलोच. हो सर, आम्हाला पण ऐकायचंय. बापरे, मला ऐकूच नाही. मॅम मला पण ऐकायचं मॅम. अहो ऐकताय ना? हो 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 मी ऐकतोय. आसावरी बोल तू. तुम्ही खाली बसा बरं. तू तू बोल ना आधी. तुम्ही खाली बसा बरं आधी. बसलो बसलो बोल बोल बोल. आता नीट ऐका. मी नीटच ऐकतोय आसावरी. तू तू उगीच वेळ काढू नकोस. तू बोल ना. अहो अहो मला ना हा अ, अ, मला बोल ना लवकर. मला आपल्या घरी परत जायचंय. हा काय आपल्या घरी परत जायचंय? हो जरा हळू. आणि मी असं माहेरी असून किती दिवस राहणार ना. आता घरची आठवण यायला लागलीये. येस, आपण आपल्या घरी परत जाऊया. येस येस येस. विश्वास विश्वास, सर आणि मॅडम त्यांच्या घरी राहायला जाणार आहे. आज तुमचं काम आटपलं ना की मला न्यायला या. मी 9 वाजेपर्यंत तयार आहे. चालेल ना? अगं चालेल काय? धावेल, पळेल, उडेल. आसावरी आसावरी मी येतोय. विश्वास माडी. तुम्ही आणि मॅम तुमच्या घरी राहायला चाललात. तुम्ही सगळं ऐकत होतात. सॉरी सर. सर, होम स्वीट होम. मी आणि आसावरी आमच्या घरी राहायला जाणार. आई आई, मी तुला थांबवायला नाही आलोय. तुला बाय करायला आलोय. तू तुझ्या घरी नीट जा. आय नो मी तुझ्याशी खूप स्वार्थी वागलोय. तू माझी आई आहेस आणि तुझ्यावर सगळ्यात जास्त हक्क माझा आहे. त्या विचाराने मी इतका पॉझिटिव्ह झालो की तुझं आणि राजेंचं नातं हे स्वीकारायला तयारच नव्हतो मी. त्यात ते राजे तुला माझ्यापासून लांब घेऊन जात आहेत, त्यामुळे माझी इतकी चिडचिड झाली, इतका संताप झाला ना माझा. मी उगाच तुला आणि त्यांना त्रास देत राहिलो. मला माहितीये त्यांनाही तुझी तितकीच गरज आहे. पण आई, मी रात्रभर विचार केला आणि मला माझी चूक कळली आहे. आई, मी चुकलो. प्लीज मला माफ कर. आई, जाताना तरी माझ्याशी बोल, ना तर माझं मन मला खात राहील. तुझा राग येईल असं तू का वागतोस सोहम? का असं करतोस तू? मला आणि यांना वेगळं करायचा विचारच कसा आला रे तुझ्या मनात? यांच्याशी किती वाईट वागलायस तू सोहम वेळोवेळी. आता सुद्धा त्या अभिज किचन मध्ये ते एकटे राहत आहेत, त्यांचे किती हाल झाले असतील याची कल्पना तरी आहे का रे तुला? तुझे किती अपराध मी पोटात घालायचे मला नाही कळत आहे. सॉरी आई, खरंच सॉरी. आता तरी शहाणा हो सोहम. शुभ्राकडे बघ. किती कष्ट करते ती मुलगी, किती करते घरासाठी. पण तू कसाही वागत असलास तर तिचं किती प्रेम आहे तुझ्यावर. वेड्यासारखं प्रेम करते ती तुझ्यावर. जी माणसं तुझ्यावर प्रेम करतात त्यांनाच का रे दुखवतोस तू? बोल ना सोहम. त्या अभिजितसाठी तू मला दोष देतेस? कशी वागतेस तू आई? बोल ना. आई, मी प्रॉमिस करतो, शुभ्राची मी तुझ्याहून जास्त काळजी घेईन आणि तिला आनंदात ठेवेन. असंच कर. काय रे ते हातात काय रे तुझ्या? नाही, काही नाही.
आई माझ्यासाठी माझ्यासाठी कशाला? तू शुभ्रालाच दे. तिला पण देईन ग, पण हे तुझ्यासाठी आहे. तू आता सासरी चाललीस ना, या घरची माहेर वाशिणी आहेस तू. तुला माहिती आजोबा इथे असते काय म्हणाले असते? कोंबडीच्या माहेर वाशिणीला असंच रिकाम्या हाती जाऊ दिलंस. हे जपून ठेव, माझी आठवण म्हणून. आई आले का शुभ्रा? तुला जितकी तयारी करायची आहे कर, पण तू या घराबाहेर पाऊल पण नाही टाकू शकणार. अरे विश्वास मॅडी, हे काय आहे सगळं? सर गेले अनेक दिवस तुम्ही इथे अभिस किचनला राहत होता. आम्ही सकाळी इकडे आलो की तुम्ही इथेच असायचा. सर आम्ही रोज घरी गेलो तरी सुद्धा तुम्ही इथेच असायचा. म्हणून सर आम्ही तुम्हाला सेंड ऑफ द्यायचं ठरवलंय. यापुढे नो नाईट्स आउट इन अभिज किचन. अरे हे काय आहे? अभिजित गो बॅक. सर ही माझी आयडिया आहे. कशी आहे सर? सर तुम्ही तुमच्या घरी परत जा. अभिजित सर गो बॅक. अभिजित सर गो बॅक. अभिजित सर गो बॅक. येस, मी चाललोय चाललोय चाललोय. सर केक लवकर कट करा ना सर. सर मला खायचा आहे, म्हणजे आमच्या सगळ्यांना खायचा आहे. सर प्लीज सर. करतो करतो करतो. अभिजित गो बॅक. अभिजित गो बॅक. अभिजित गो बॅक. अभिजित सर गो बॅक. अभिजित सर गो बॅक. आई ऐका ना, खूप दिवसांनी आता घरी चाललायत ना तुम्ही आणि सर, म्हणून मी थोडं सामान घेऊन आले आणि हा झाडू सुद्धा आणलाय. तिथे जाऊन थोडी साफसफाई. काय ग शुभ्रा, केवढं सगळं आणलंयस? आणि खरंच बरं झालं, इतके दिवस ते घर बंद होतं, किती धूळ साठली असेल तिकडे. केरसुणी आणलंस, हे फार बरं केलंस. केरसुणी म्हणजे लक्ष्मी असते. आणि हो आई, थोड्या गरजेच्या गोष्टी पण आणल्यात, म्हणजे इमिडिएटली लागल्या तर. तांदूळ आहेत, डाळ आहे, फार कळत नाही मला त्यातलं, पण त्यातल्या त्यात म्हटलं काम करून दमलात तर निदान खिचडी टाकता येईल तुम्हाला, असं सगळं सामान मी घेऊन आले. शुभ्रा किती विचार करून आणल्यास ग एवढ्या सगळ्या गोष्टी, अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा. मला काय वाटतं उद्या सकाळी लागेल तर मी आपलं थोडं चहा कॉफीचं सामान पण घेऊन जाऊ का घरातनच? एक्झॅक्टली, मी विचार करत होते, काहीतरी विसरले मी. बघा कसं राहून गेलं डोक्यात. मी पटकन जाऊन घेऊन येते आता. शुभ्रा थांब, मी एक काम करतो, दुधाचे टेट्रापॅक घेऊन येतो, सोबत साखर, चहा पावडर सगळंच आणतो. म्हणजे कसं आहे, सरांची आणि तुझी उगाच दगदग नाही होणार. अरे ऐक, जातोयस तर जरा ब्रेड आणि बटर पण घेऊन ये. अरे हो काय सोहम, थांबा थांबा, तुम्ही एवढं नका करू ग. आम्ही दोघं पण करू ना काहीतरी मॅनेज. असं काय करताय? आणि नको का, गेल्यावर सगळं आवरेपर्यंत दमायला होईल तुम्हाला. सगळं कसं हाताकडे असेल तर बरं पडेल. हा आलोच. अरे तिथे आता सामान लगेच मिळेल नाही मिळेल, मी एक काम करते, आपल्या घरी ना एक्स्ट्राची हातपुसणी पायपुसणी आहे ती देऊन ठेवते, म्हणजे जरा स्वच्छ वाटेल तुम्हाला वापरताना. अगं थांब थांब शुभ्रा, अगं मला अख्खा संसार देतेस की काय तू? आता इतके दिवस मी ऑफिस मधनं घरी आल्यावर मला आयता चहा देत होतात, माझ्यासमोर छान वाढलेलं ताट मिळायचं मला जेवायला, तेव्हा मी कधी काही प्रश्न विचारले का तुम्हाला? मग आता तुम्ही पण मला प्रश्न नका विचारू. बरं बाई, तुला हवं ते सगळं दे. झालं? बरं, किचन मध्ये अजून काही राहायचंय का जरा चेक करते. तोपर्यंत तुम्ही आता जा, पटकन आवरून घ्या, सर कधी येतील. हो हो, मी बॅग भरतच होते अगं. सर आम्हाला मिस कराल ना तुम्ही? मॅडी, मी घरी चाललोय, पण रोज मी अभिस किचनला येणारच आहे. पण इथल्या काही गोष्टी आहेत ज्या घरी गेल्यावर मी मिस करणार नाही. कुठलं सर? रोज चटईवर झोपल्यामुळे दिवसभर पाठ आखडलेली असायची, हे मी मिस करणार नाही. तर सकाळी आम्हाला यायला 2 मिनिट जरी लेट झाला तरी लगेच तुम्हाला कळायचं, हे आम्ही मिस नाही करणार सर. हो सर हो. रोज रात्री घरी जाताना मला बाय सर बाय बाय सर म्हणायचं, हे मी मिस करणार नाही. काय झालं सर, तुमचा वेळ जात नाहीये ना आज? मॅडी, तर संध्याकाळ कधी होती याची वाट बघता ना तुम्ही?
आई शुभ्रा, आई माळा हा गजरा खूप छान दिसेल आणि या फुलांसारख्याच कायम दरवळत राहा. अभिजित राजे, तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद आता फार काळ टिकणार नाही. माझ्या आईच्या आयुष्यातून तुम्हाला कायमचं काढायला आलोय. आई हे बघा, ही काल केलेली लसणाची चटणी आणि हा आपला गावचा गोडा मसाला दिला या डब्यात. अगं अख्खा संसार देतेस की काय मला? पुन्हा नव्याने संसाराला सुरुवात करताय ना, काहीही कमी पडायला नको. आई तुमचा तो आवडता मसाल्याचा डबा देऊ मी तुम्हाला? अगं नको नको, स्वतःच्या संसारासाठी काहीतरी राखून ठेव. हे आले बघ. अगं 9ला म्हटलं होतं, अर्धा तास आधीच आले. तुम्ही बसा, मी बघते. असावरी सुलभा काकू. काकू अगदी वेळेत आलेल्या आहात. आज कुणीतरी आपल्या सासरी निघालंय. माहितीये मला, म्हणूनच तर लाडक्या लेकीची ओटी भरायला आले. सासरी चाललीये ना. आई सुखी राहा. असावरी, सुखाचा संसार कर. आयुष्यात कधीही काहीही कमी पडता कामा नये तुला. हो, आणि अभिजित राजांना अगदी आनंदात ठेवा. आणि अभिजित राजे नवरोबासारखे वागायला लागले ना. दिवसातून 10 वेळा चहा मागायला लागले. माहेरी जायला निघालीस की कशाला जायला पाहिजे, केव्हा परत येणार आहे, असले प्रश्न विचारायला लागले ना. समज संसार सुखाचा चाललाय. काकू नमस्कार करते. हा असं सौभाग्य. शुभ्रा, हा तुला करंडा कुंकवाचा, माहेरची आठवण म्हणून माझ्याकडून तुला भेट. शुभ्रा, त्यातलं कुंकू लाव तिला. अगदी ठसठशीत लावा. किती छान दिसतेस. माझ्या सवाष्णीला कुणाची नजर नको हा लागायला. काय घ्या, सॉरी, अभिजित राजे किती वाजेपर्यंत येणार आहेत? 9 वाजता म्हणाले होते, अजून कसे आले नाहीत? हे शुभ्रा, जरा फोन लावून बघतेस का त्यांना? हो हो बघते. बघितलंस का शुभ्रा, एका माणसाला आता अजिबात धीर धरवत नाही. काय काकू, तुम्हीच विचारलं होतं ना.